रसातळाला महाराष्ट्रातलं राजकारण चाललंय अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट, त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की मी कोणत्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं अशा प्रकारचा युक्तिवाद करताना भाषण करताना म्हटलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली का नाही दिली हा शंका येतात. कारण की जे वक्तव्य त्यांचं येते त्याच्यावरून त्यांना तंबी दिलेली नाही. महाराष्ट्रात एक भाजपची नीती आहे, ज्यावेळी महाराष्ट्रासमोर संकट येतं, मराठा आंदोलनाचा विषय येतो, त्यावेळी दुसरा विषय कोणीतरी बोलायचा. आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा विषय आहे, तो विषय प्राईम टाइम वरून म्हणजे मीडियावरून बाजूला कसा जाईल यासाठी एक प्रयत्न आहे. आणि त्यातून पडळकरांनी हे बोलावं जेणेकरून मीडियातला पूर्ण वेळ हा फक्त या वक्तव्याभोवती फिरावा आणि मूळ विषय जो मराठवाड्यातला शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळला गेलेला आहे तो विषय मागे पडावा, हा एक षडयंत्राचा भाग आहे. पडळकरांनी आता मला वाटते जेवढा आम्ही निषेध करावा तेवढा त्यांचा कमी आहे. कारण की त्यांची पातळी आता फार म्हणजे कुठल्या पातळीला गेल्या. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याची स्थापना केली. मला वाटतं यावर अजितदादांनी बोललं पाहिजे. कारण की भाजप बोललं आता तरी त्यांचा ऐकत नाहीत. अजितदादांची काय भूमिका आहे बाबा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानणारा विचाराला मानणारा हा महाराष्ट्र आहे का, तो राहिलाय का, याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. समज देऊन सुद्धा ते बोलतात म्हणजे कुठेतरी प्रोटेक्शन असल्याशिवाय. मग तंबी दिली असेल तर आजच्या आज त्यांना पक्षातून काढून टाकावं. आजच्या आज हे चुकीचं वक्तव्य केलंय हे जर भाजपला पटत असेल तर त्यांना पक्षाला नोटीस पाठवावी की मुख्यमंत्र्यांनी सांगून, प्रदेश अध्यक्षांनी सांगून तुम्ही अजून देखील पक्ष शिस्त मोडताय, तुम्हाला ही पक्षाच्या तर्फे नोटीस आली तर आम्ही म्हणू की ठीक आहे, भाजप त्यांना पाठीशी घालत नाही. तुम्ही नोटीस देण्याबाबत बोल 5 रुपयावरून 15 रुपये केलेलं आहे. सरकारचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे दिसून येत आहे. कारण की ज्यावेळी एखादं संकट येतं त्यावेळी आपत्तीसाठी निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे. दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही. कारण की आता जो शेतकरी आधीच अडचणीत आहे, पुरामुळे असेल, अतिवृष्टीमुळे असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतंय सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे. आमची सरकारला विनंती आहे, 86,000 कोटीचा शक्तीपीठ करण्यापेक्षा ते पैसे इकडं अतिवृष्टीतनं या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वळवा. SRA चे 10-10, 20-20, 50-50 प्रोजेक्ट मुंबईमध्ये एकाच व्यक्तीला दिले जात आहेत. तिथं हजारो कोटी रुपयाचं नुकसान सरकारचं होतंय. त्याचं बीड करा आणि किती पैसे सरकारला मिळतील याचा हिशोब करा. म्हणजे आज प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी किंवा या राज्यातली जनता नाही आहे, प्रायोरिटी ही बिल्डर लोक आहेत, हे या मुंबईतल्या प्रकारानं दिसून येतं. आणि म्हणून मला वाटते की उद्या आंबा उत्पादकाकडून 10 रुपये घ्या, सोयाबीन उत्पादकाकडून 5 रुपये घ्या किंवा काजू उत्पादकाकडून थोडे पैसे या ठिकाणी घ्या. म्हणजे आता ऑलरेडी शेतकरी अडचणीत आहे, तो अडचणीत त्याच्यावर परत हादीभार लावून हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न. आता मराठवाड्यातला शेतकरी ऊस उत्पादक लातूर आहे, नांदेड आहे, धाराशिव आहे, सोलापूर जिल्हा आहे, इथं ऊस उत्पादक आहे. ऊस त्यांचं पीक गेलंय, कदाचित एक 4-5 टन शिल्लक राहिला असेल ऊस एखाद्या पिकामध्ये, त्या 5 टनातले 15 रुपये तुम्ही काढून घेणार आहात का? म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर 15 रुपयाचा जिजिया कर हा मला वाटतं ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतो. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. सरकारनं स्वतः काही चुकीचे प्रोजेक्ट थांबवून मराठवाड्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे. एकीकडे ही परिस्थिती आहे, तुम्हाला पकडलं जातं, मग नेमकं काय म्हणायचं? कारण 5 वर्ष प्रशासन, मला वाटतं मी मधल्या काळात त्याच्यावर फार बोललो नाही. कारण की थेट पाईपलाईनचं पाणी येतं, थेट पाईपलाईनचं पाणी किती लिटर दररोज उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. बालिंग्यातून आता किती पाणी उचललं जातं याची आकडेवारी महापालिकेकडे आहे. मुळात थेट पाईपलाईन हा एक वेगळा विषय आहे. थेट पाईपलाईनचं पाणी हे पुईखडीपर्यंत येतं, तिथून वितरण व्यवस्था हा वेगळा टप्पा आहे. त्या वितरण व्यवस्थेमधल्या त्रुटी काढणं हे मला वाटते प्रशासक म्हणून प्रशासकाची जबाबदारी असणार. आता अधिकारी VRS घेतील अशी परिस्थिती आहे महापालिकेमध्ये. म्हणजे कुणाला कुणाचा पायपोस नाही आहे अशी परिस्थिती वास्तव आहे.
आता ती 33 KVA लाईट अंडरग्राऊंड करावी म्हणून मी गेले 2-3 वर्ष महापालिकेला सांगतोय. सरकारला आम्ही पत्र लिहिले की काळंबाडी धरणावरची अंडरग्राऊंड 33 KVA लाईन ही अंडरग्राऊंड करावी. त्याच्यामध्ये कुठेही त्यांची त्या ठिकाणी दिसत नाही. नोटीस काढणं, कारवाई करणं, त्याच्यापेक्षा तुम्ही उपाय काय करताय याच्यावर तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन ठरतं. A good administration is who removes the loopholes and does everything. नोटीस काढायला वेळ काय लागतो? फार वेळ लागत नाही. 10 नोटीस दिवसभरात निघू शकतात अधिकाऱ्यांना खालच्या. तर मी तिथं बसून त्याला उपाय करणं, त्याला बजेट आणणं आणि ते काम करणं हे महत्वाचं. आणि मग शहरातल्या वितरण व्यवस्थेवर एखादी बैठक कमिशनरनी घेतली पाहिजे. 11 पाण्याच्या टाक्या ज्या पूर्वी काळात मंजूर झाल्या होत्या त्या पूर्णत्वाला आल्या का? आता खाडे नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते 11 गाड्यात. कोण खाडे? आम्ही आता राजकीय बोलायचं झालं तर सुरेश खाडेंच्या भावांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे शहरातलं. मग त्यांना तुम्ही दंड केला का? महापालिकेने जो दंड त्यांच्यावर लावला होता तो महाराष्ट्र शासनानं माफ केला का? दंड लावलाय आणि लावला असेल तर ते पैसे वसूल झाले का? त्यामुळं ह्याला राजकीय कलर तुम्ही द्यायला जाल. तुम्ही एक कलर दिला तर मी 7 कलर देणार. तुम्ही देऊ नका. काय करायचं ते सांगा. काय कसं त्याला सुधारणा करायचं ते त्या ठिकाणी सांगा. आणि त्या प्रशासकांनी केल्या पाहिजे असं मत आहे. वितरणाची व्यवस्था, पाणी थेट पाईपलाईन मधून पाणी येतंय, वितरणात तुमच्या त्रुटी आहेत त्या सुधारण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे. शहरातल्या 2 आमदारांनी बसून अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बसून वितरण व्यवस्थेत काय अडचण आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि ती सुधारली पाहिजे. तर तो अधिभार जो आहे तो शेतकऱ्यांच्या ठिकाणी माहिती आलेली आहे. मला वाटते बातमी आली होती ती चुकीची आहे आणि त्याच्यावरती भाजपात बोलणार. नाही. आता बातमी आली असेल तर मग खुलासा त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे होता. बातमी जी आली त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया घेता, आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार. मग अधिकृत ज्यावेळी ते बोलतील की असं नाही आहे तसं आहे, मग यू टर्न असेल कदाचित. नाही 5% जर- होतं, जर- त्याचं जर म्हणणं आहे कारखानदार- की जर जवळपास कारखानदारांनी या शुगर ठिकाणी एक्सपर्टनी पण मागणी तेच केली सांगितलं. कारखानदारांकडून तर कारखानदारांची भूमिका काय असणार आहे? तुमचा देखील कारखाना आहे. कारखाना नाही. शेतकऱ्यांसाठी नाही मला हे कळत नाही की सरकार हा वेगळ्या बाजूला विषय का घेऊन चाललाय. तुमची आर्थिक मदत संपलेली आहे असं तुम्ही सांगा. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी सरकारला विनंती आहे, या राज्यातल्या 12 कोटी जनतेनं 10,000 रुपये द्यावेत असं काढा. आणि आम्ही दिवाळखोरीत आहोत, आम्ही सरकार म्हणून मदत करू शकत नाही, संकट काळामध्ये आम्ही हात वर केलेले आहेत असं जाहीर करून टाका. एकदा जाहीर करून टाका. आता मराठवाड्यामध्ये मदत चाललेली आहे. आता कोल्हापुरातल्या सामान्य लोकांनी दिलं नाही मदत, तसे प्रत्येक जिल्ह्यातनं मदत करायला लागलेतच आहेत. तर एकदा सरकारनं जाहीर करावं आमचं दायित्व नाही आहे या शेतकऱ्यांच्या प्रती, आम्ही हात वर करतो, आमच्याकडे पैसे नाही. मग महाराष्ट्रातली जनता पैसे गोळा करून मराठवाड्याला देईल. आता एक विधान आलेलं आहे, भाजप टाकत असताना स्लॅब कोसळला, 4 मजूर त्याच्याकडे सापडले, एखाद्याचा मृत्यू झाला. मुद्दा असा आहे की तो दर्जा आहे, त्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन हा सगळं दर्जा बघत नाही, कारण 100 कोटीच्या रस्त्याचं पण ते सुरू आहे. ह्या ऑक्टोबरला 5 वर्ष पूर्ण होतील महापालिकेवर प्रशासक आहे. एकही नगरसेवक त्यामध्ये नाही आहे. प्रशासकांचा कारभार त्या ठिकाणी चालू आहे. मला वाटते जे प्रशासक आता आहेत त्यांनी थोडं बाहेर पडावं. जे टेंडर देत आहेत दबावाखाली टेंडर तुम्ही दिलं का, प्रशासकांनी चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रभाग रचना कशा महापालिकेला झालेल्या आहेत ते आम्ही बघितलेलं आहे. किती दबाव होता आणि दबावातनं झालेले आहेत. आता IAS अधिकारी सुद्धा दबाव शासनाचा घ्यायला लागले, ते वाईट आहे. आणि म्हणून हे टेंडर देताना किती बिलवलं गेलं, किती क्वालिटीचं होतं याची चौकशी करणार का? या टेंडरसाठी कुणाचे फोन आले होते? सिटी इंजिनियरना कुणाचे फोन आले होते का? ह्याच माणसाला मिळावं म्हणून सांगण्यात आलं होतं का? आणि मग क्वालिटीची जबाबदारी कुणावर? आणि माझं मत आहे महापालिकेचे जे GE आहेत, पहिलं बिल निघालं का नाही मला माहित नाही त्याचं. जर पहिलं बिल निघालं असेल त्याचं तर GEनी जो रिपोर्ट दिला, GEंच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि प्रशासकांनी पण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. प्रशासकांची शेवटी चेक काढताना प्रशासकांची सही असते. ज्यावेळी टेंडर मंजूर होतं त्यावेळी प्रशासकांची सही असते. त्यांनी हात बाजूला सारून चालणार नाही की खालच्या GEला बळी देऊन किंवा बळी देऊन. शेवटी महापालिकेत प्रशासक तुम्ही आहात, तुम्ही काय केलं यामध्ये, हाही प्रश्न महत्वाचा आहे. आणि म्हणून याची चौकशी करून फक्त बारका कोणतरी बळीचा बकरा करू नये. जे कोणी टेंडर घेतले, जे कोणी दबाव टाकला त्याची सगळी माहिती घ्यावी. तर या संदर्भात ठेकेदाराबद्दल बोलायचं असं काय, जे पालिकेचे अधिकारी आहेत ते कोल्हापुरातील नेत्यांचं ऐकत नाहीत,
नाही नाही नाही, त्यांचा ऐकत मनमानी कारभार नाही, चालू आहे. नाही. नेत्यांचा त्यांच्यावरती काय परवा साहेब दबाव आहे की नाही? शहराच्या आमदारांनीच म्हटलं की आमचं ऐकत नाही आता आम्ही हक्कभंग आणतो. लोकप्रतिनिधी एवढी काय अक्कल लोकांचं- त्यांचं दुसरं काहीतरी ऐकलं नसेल त्यांनी म्हणून ते म्हणले असेल. कोल्हेवाडीतली जी घटना कारण घडली की आहे, 100 कोटीचे रस्ते आणि त्याची वाता मग घ्या करा कारवाई. माझी सरकारमधल्या सत्ताधारी दोन्ही आमदारांना माझं सांगणं आहे, करा कारवाई, करा टेस्ट, सीओपी ला द्या, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला या 100 कोटीच्या कामाची तपासणी 15 दिवसात अहवाल मागवा आणि 100 कोटीचे रस्ते कुठे गेले याची चौकशी करावी. नुसतं बोलण्यानं हक्कभंग देतो वगैरे असं म्हणण्याला काही अर्थ नाही. कदाचित 1-2 कामं त्यांची राहिली असतील म्हणून त्यांनी केलं असेल. थोडक्यात स्तंभी होती फक्त. नाही मग काय, हक्कभंग आणावा, पाठवून द्यावा. आता लगेच हक्कभंग कधी पाठवतोय, तो अधिवेशन लेट आहे. आता त्यांनी तयार करून हक्कभंग सबमिट करावा विधानसभेमध्ये. फक्त जर ते त्यांची भूमिका स्पष्ट असेल आणि त्यात म्हणावं की कशासाठी मी हक्कभंग आणतो, म्हणजे शहरातल्या रस्त्यांसाठी, शहरातल्या खड्ड्यांसाठी, शहरातल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी घडतायत. आता तर आमचं तर अधिकाऱ्यांनी कोणी ऐकायचा विषयच नाही. म्हणजे आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचं दबाव आमचा ऐकायचा विषय नाही. कचऱ्याच्या टेंडरमध्ये असू दे किंवा या सगळ्या गोष्टीत असू दे, नेमकं काय चाललंय आणि कुणाच्या इशाऱ्यावरून चाललंय, कुणाच्या ऑफिसमध्ये अधिकारी जाऊन बसतात, हे सगळं आम्हाला माहिती आहे. एका ठेकेदाराने सुद्धा अधिकाऱ्यांच्यावरती आरोप केले होते. आलेले आहेत, मात्र अजून दिल्लीतून काही मदतीच्या संदर्भात घोषणा झालेली नाही किंवा बोलणंही त्या संदर्भात चर्चा सुद्धा नाही. कसं बघता मग याकडे? नाही, मला वाटतं दिल्लीची घोषणा असू दे, महाराष्ट्राची घोषणा असू दे, जिल्हा परिषदच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी 8 दिवस होईल. कारण की भाजपला हा सगळा खेळ हा निवडणुकीसाठी वाटतो. आता बिहार मधला विषय असू दे किंवा कुठेही असू दे, निवडणुका लागल्या की मग घोषणा, मग लोकांना मदत, मग लोकांचे अश्रू पुसायचे, तोपर्यंत अश्रू आटून जातील. म्हणजे आता गेल्या 15 दिवसात मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय, त्याला दिलासा दिला पाहिजे होता. आतापर्यंत पॅकेज जाहीर व्हायला पाहिजे होतं. किमान त्याला, त्या बिचाराला वाटलं असतं की ठीक आहे, माझं नुकसान 50,000 झाले, मला 2 लाख झाले, 3 लाख झाले, किमान मला एवढे सरकारकडून मिळणार आहे ते आश्वासन. एका बाजूला ते आश्वासन नाही, दुसऱ्या बाजूला बँका कर्ज फेडायसाठी तगादा लावतात. मुख्यमंत्री जाहीर करतात की बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावू नये. मग बँका यांचं ऐकत नाहीत का? दाखवायचंय का नाही करायचंय ही भूमिका आहे. निवडणुकीच्या काळात अनिल देशमुख त्यांच्यावर अधिकचा भार टाकला जातो. काय सांगा? नाही, म्हणून मी म्हणलं सरकारची प्रायोरिटी ही बदलत चाललेली आहे. आता ही प्रायोरिटी का बदलते, हा आत्मविश्वास काय आहे सरकारला? कारण की वोट चोरीमुळे हा आत्मविश्वास आहे. जनतेचं मत घ्यायचंच नाही, आम्ही पाहिजे तशा निवडणुका जिंकू शकतो, हा एक आत्मविश्वास भाजपला झालेला आहे. आणि म्हणून जनतेचा विचार करायचा नाही, ते काही करू देत, आम्ही निवडणुका जिंकतोयच, आमच्या परीने आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न करतोयच, हे आत्मविश्वास यांच्या असल्यामुळे लोकांना गृहीत धरायचं काम चाललंय. परंतु शेवटी लोक याच्या विरुद्ध निश्चितपणे उठाव करतील. जे नुकसान, मी म्हणलं, आम्ही सरकारने विरोधी पक्षाला बोलवावं, आम्ही 5 सूचना देऊ त्यांना की बजेटमधून तुम्ही कसे पैसे हे देऊ शकता. आता निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही बजेटरी तरतूद अनेक गोष्टीसाठी केलेली आहे, थांबवा 1 वर्ष त्या सगळ्या घोषणा तुमच्या आणि पैसे हे शेतकऱ्याकडे वळवा. शेवटी कर स्वरूपात शेतकऱ्याकडून तुम्हाला आतापर्यंत जे राज्याला पैसे मिळाले, केंद्राला पैसे मिळाले, त्याचा हिशोब तुम्ही कधी देणार आहात का नाही? आणि म्हणून मला वाटते प्रायोरिटी ही सरकारची शेतकरी नाही आहे हे सिद्ध होते. तर मुख्यमंत्रीचा अहवाल पुढे येतो अंतर्गत, त्यावेळेस मात्र अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली जाते आणि कोणाला तरी तुम्ही बळीचा बकरा केला जातो. कारण बावड्याच्या ड्रेनेज प्रकरणात पण असंच झालं होतं. आता देखील असं झालं. केशवराजच्या प्रकरणात अजून गुन्हा देखील दाखल झालाय नाही झाला. म्हणजे केशवराजच्या प्रकरणात मी मुद्दाम व्हिजिटला गेलो नाही की जे ड्रॉइंग होतं त्यामध्ये चूक झाली, कमी झालं, अशा चर्चा आम्ही वर्तमान चांगलं काम होतंय. आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आहोत, आम्ही तिथे गेलो, मुद्दा मांडला तर हे चांगल्या कामामध्ये थोडं हे करतात असं म्हटलं जातं, म्हणून आम्ही थोडं तिकडं आम्ही कानाडोळा केला. परंतु छत्रपती शाहू महाराज जाऊन सुद्धा त्यांना सुद्धा फसवण्यात आलं. म्हणजे प्रशासक म्हणून तुम्ही काय जबाबदारी त्या ठिकाणी घेता? प्रशासकांची मूळ जबाबदारी किंवा या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित करणं. कारण की 5 वर्षे तिथं सत्ता नाही आहे आणि त्यामुळे प्रशासकांनी यामध्ये क्लीन चिट देण्यापेक्षा योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. आता कोल्हापूरकरांची त्या ठिकाणी माहिती आली मला वाटते बातमी आली होती ती चुकीची आहे आणि त्याच्यावरती भाजपात बोलणार. नाही, आता बातमी आली असेल तर मग खुलासा त्यांनी ताबडतोब करायला पाहिजे होता. बातमी जी आली
त्याच्यावर तुम्ही आमची प्रतिक्रिया घेता, आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार. मग अधिकृत ज्यावेळी ते बोलतील की असं नाही आहे तसं आहे, मग यू टर्न असेल कदाचित. नाही 5% जर- होतं, जर- त्याचं जर 15% हे जर जवळपास कारखानदारांनी या expert- ठिकाणी expert मागणी पण केली तेच सांगितलं. कारखानदारांकडून तर कारखानदारांची भूमिका काय काय असणार आहे? स्कूलचा देखील कारखाना आहे. कारखाना शेतकऱ्यांचा शेवटी नाही नाही, मला हे कळत नाही की सरकार हा वेगळ्या बाजूला विषय का घेऊन चाललाय. तुमची आर्थिक मदत संपलेली आहे असं तुम्ही सांगा, आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी सरकारला विनंती आहे, या राज्यातल्या 12 कोटी जनतेनं 10,000 रुपये द्यावेत असं काढा. आणि आम्ही दिवाळखोरीत आहोत, आम्ही सरकार म्हणून मदत करू शकत नाही, संकट काळामध्ये आम्ही हात वर केलेले आहेत असं जाहीर करून टाका, एकदा जाहीर करून टाका. आता मराठवाड्यामध्ये मदत चाललेली आहे, आता कोल्हापुरातल्या सामान्य लोकांनी दिलं नाही मदत, तसे प्रत्येक जिल्ह्यातनं मदत करायला लागलेतच आहेत. तर एकदा सरकारनं जाहीर करावं, आमचं दायित्व नाही आहे या शेतकऱ्यांच्या प्रती, आम्ही हात वर करतो, आमच्याकडे पैसे नाही. मग महाराष्ट्रातली जनता पैसे गोळा करून मराठवाड्याला देईल. आता एक विधान आलेलं आहे, भाजप क्लबमध्ये खोटा निघून आला अशा प्रकारचा क्लोजर रिपोर्ट रिपोर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी सबमिट केलेला आहे. त्या संदर्भात काय वाटतं? नाही, मला वाटते आता हा मॅटर कोर्टात आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट ज्यावेळी कोर्टात दिला जाईल त्यावेळी दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याला चॅलेंज केलं जाईल, आणि खरी वस्तुस्थिती काय नाही आहे हे समोर त्यावेळी येईल. कारण की जे पुरावे त्यावेळी दिले गेलेले आहेत, ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्या पेपरमध्ये आहेत. पोलिसांनी त्या पद्धतीचे FIR घेतले, त्या पद्धतीचं माहिती घेतलेली आहे. त्यामुळे मला वाटतं मी अविश्वास किंवा वेगळ्या पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टवर बोट दाखवणार नाही, पण जो नेमका फॉरेन्सिक रिपोर्ट वाचला पाहिजे, एक शब्द त्यातला कुठला तर असेल किंवा संपूर्ण फॉरेन्सिक रिपोर्ट यामध्ये फरक असतो. त्यामुळे पूर्ण रिपोर्ट वाचणं आणि मग त्याच्यावर कॉमेंट करणं संयुक्त आहे. पाडळकरांचं उत्तर किंवा काय भाषा वापरली असेल तर ते जयंत पाटलांना उत्तर दिलं असेल अशा प्रकारे भूमिका मांडून पडळकरांचं समर्थन केलेलं आहे. नाही, म्हणून मी म्हणलं ना की पार्टी विथ डिफरन्स, ते धोरण आहे की एकानं बोलत राहायचं, एकानं त्याला शांत करत जायचं. कारण मेसेजिंग जो जातो तो मेसेजिंग समाजामध्ये एक चुकीच्या पद्धतीचं पाठवायचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत. आणि विशेष करून जी माणसं समाजामध्ये 50-50 वर्ष राहिलेली आहेत या राज्याच्या विकासामध्ये, त्यांना कसं बदनाम करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी सातत्यानं भाजपकडून या ठिकाणी केला जातो. किंबहुना त्यांच्या सरकारमधल्या लोकांच्या बद्दल देखील केला जातो. हे आता सरकारमधल्या लोकांना, त्यांच्या दोन्ही पक्षाच्या लोकांनाही लक्षात येतं. काही पुरावे सुद्धा दिले होते. नाही, याच्यावर ते म्हणे- याच्यावर हे काय आहे की जर महापालिकेमध्ये नगरसेवक असते, बॉडी असते, तर या चर्चा जनरल बॉडीला आल्या असत्या. या जनरल बॉडीतनं दबाव प्रशासनावर राहिला असता. आता जबाबदारी प्रशासकांची की ते होल अँड सोल आहेत, त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे ना, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. शेवटची सही त्यांचीच होते. तुम्ही सिटी इंजिनियरवर आणि ऍडिशनल कमिशनर आणि डेप्युटी कमिशनरवर जबाबदारी टाकून उपयोग नाही. शेवटी फायनल ऑथॉरिटी तुम्ही आहात. यू हॅव टू टेक अ स्टँड. कोल्हापूर शहरात जे काही पाणी पुरवठा पक्षांतर्गत आम्ही प्रत्येक जण जबाबदारी घेत असतो, आणि त्यामुळे समन्वय ठेवणं वगैरे या जबाबदाऱ्या एकमेकांबरोबर असतातच. काल एक दुर्घटना घडलेली कोल्हापूरमध्ये. सांगलीमध्ये इशारा सभा घेतायत जयंत पाटलांच्या समर्थनात जे काही सभा झाली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. म्हणजे तुम्ही एका बाजूला नोटीस येणार आहे का, त्यांचा राजीनामा घेणार आहे का असं म्हणताना भाजप इशारा पडळकरांचं समर्थनच करतायत. समर्थनात पार्टी विथ डिफरन्स. तर मोठी जबाबदारी एक मिळालेली आहे. नागपूर पदवी